माई माई असं नको न करू माई, मी वचन देतो पुन्हा असं नाही वागणार. माई ऐक ना ग, माई ऐक ना, मला खूप भूक लागलीये. शिक्षा ही भोगायलाच हवी. तू कितीही क्षमा मागितलीस, गयावया केलेस, तरी सुद्धा तुला आज जेवायला मिळायचे नाही. एक दिवस उपाशी राहिलास ना, म्हणजे पुढच्या वेळेला चूक करताना लक्षात राहील तुझ्या. आणि उपाशी राहिलास ना तरच पुढच्या वेळी धसका घेशील. तेव्हा आज तुला जेवायला मिळायचे नाही. माई, आणि तुलाच नाही, आज मी सुद्धा उपाशी राहणार आहे. तुला शिस्तीत ठेवले नाही ना, ही माझी चूक झाली. तेव्हा शिक्षाही मलाही व्हायलाच पाहिजे. आज तुझ्या चुकीमुळे आपण दोघेही उपाशी राहणार आहोत, हे लक्षात ठेव तू. माई, जा इथून. माई, माई, मी निघाले आहे. नमस्कार करते. आयुष्यमान बाबा, नीट जा हो. मागच्या वेळी घाईने आली होतीस परत. यावेळी 4 दिवस नीट राहा, समजले? आणि आईकडून 4 समजुतीच्या गोष्टी शिकून घे नीट. हो. माई, माई, गाड्या जोडल्या आहेत, रमा बहिणीस पाठवाव्यास सांगितले आहे. बरे, चल, बाहेर सगळे वाट पाहत असतील. ये. नारायणराव, चला झोपा आता, खूप झाला दंगा. अगं बाई, वंसा, अगदी बरोबर. तुम्ही इथे? सासूबाई, आत्याबाई, अहो पाहिलं का कोण आलंय ते? असू दे असू दे. अगं बाई, आई, काय ग यमे, काय ग अशी एकदम अचानक, आणि कोणासोबत आलीस? अगं आई, मी मोरू मामा आणि पांडू काकांसोबत आलीये. आई, हे मोरू मामा म्हणजे माईंचे भाऊ. असे एकदम अचानक कसे काय येणे? काळजी करू नये, सगळे व्यवस्थित आहे, ठीकठाक आहे. काय आहे की गर्भाधान व्हायचे होते, परंतु माधवराव 2-1 महिन्यासाठी अलाहाबाद वगैरे प्रांती दौऱ्यास गेले आहेत, म्हणून कार्यक्रम थोडा लांबला. तेव्हा ताई आणि माईचे असे म्हणणे पडले की अनाईसे नारळी पौर्णिमा येते आहे, तर रमेश जरा आईस भेटून 4 दिवस राहून येऊ दे. फारच छान केलेत. या ना, स्नाने करून घ्या. पांडू दादा. नाही, मी आहे, मला समजा ठाऊक आहे. काय मी आता तिकडच्या बी घरचा आहे ना, आता इकडच्या बी घरचाच आहे. चला मोरू मामा, मी तुम्हाला नानी घर दाखवतो. चला चला चला, या. यमे, ये. आई, अण्णा कुठे आहेत ग? सरपंचाकडे गेलेत. आणि दाजी केशव? शाळेत. वंस, आपली यमी मोठी झाली हो. सासूबाई, आता वंसनचा संसार खऱ्या अर्थाने सुरू झाला म्हणायचा. काय? सोमन मावशी, जर हे पाणी बाहेर नेऊन टाका बरे. ताई, नाही, एव्हाना तुझी लाडकी सून पोचली असेल नाही माहेरी? माझी कसली लाडकी? माईची बरी कसेल हो लाडकी. अगो अगो ताई, अगो, आता हिला काय झाले संतापायला? जरा चेष्टा म्हणून सहन होत नाही हो या ताईस. कठीणच आहे गो, पण माझे तसे नाही हो दुर्गे. आता
अगो दिवसभर एवढा कामाचा राडा उपसते मी, पण कसा अगदी हसत खेळत गप्पा गोष्टी करत. कसे खरेच. मग पण ही ताई आपली बघावी तेव्हा तिरमिरीतच असते हो. अहो काकू, ताई काकूंचे म्हणजे सगळे शिस्तीचे प्रस्ताव आहे. आठवले असेल काहीतरी, वाळवळाचं ठेवले असेल हो काहीतरी त्यांनी. असेल हो असेल. पण दुर्गे, अगो ही रमा आता गेली ना माहेरी, मग ही ताई कुणावर चिडली आता? खरेच. पण काकू, तुमच्या युक्तीमुळे शेवटी रमेची रवानगी झालीच हो माहेरी. अगो मग काय करणार, अगो आपल्यालाच काळजी घ्यायला हवी नाही का? आता मला सांग, ही शिकून जर का मड्डम झाली तर कुणाचे नाक कापले जाईल? आपलेच ना. मग म्हणून केले हो सगळे. आता बस म्हणू माहेरी. आता तिकडे अगो तिच्या माहेरी कोणी देखील पुस्तकाला हात लावू द्यायचे नाही हो तीच. हो ना, कर म्हणावा आराम. चांगले 2-3 महिने कर. तिलाही आराम आणि अभ्यासालाही आराम. तर काय. अगो असे डोके. अगो 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 काकू, लागले का? अगो लागेल नाही तर काय. ही ताई अशी वेळी उघडी ठेवून कशी काय गेली म्हणते मी. अगो बाई बाई बाई, झाले ना कल्याण, पण मी म्हणते माणसाने जरा बघून चालावे. हो का, माणसाने बघून चालावे का? पण ताई अगो वेळीवरून उठताना वेळी बंद करायची असते, ही शिस्त कशी विसरली म्हणते मी. पण काही म्हणा बाळंबटजी, म्हणजे घरामध्ये असा हा सुसंवाद हा असायलाच हवा. त्याशिवाय घरास घर पण येत नाही. हो खरे. बरं, काय हिशोब चाललाय? हो आम्ही आलोच. हो चालेल. सावकाश सावकाश. एक बरी आठवण झाली. म्हणजे आता माधव आला की त्याच्याशी एकदा बोलून कराविरास जायचे म्हणतोय. बर. इथला मुक्काम आता फारच लांबलाय. कराविरास जाऊ, तिथले हिशोब टिशोब पण बघायला हवेत. त्याची व्यवस्था करा. हा, हो आम्ही आलोच. हो हो, तुम्ही काही चिंता करू, मी बघतो. सावकाश सावकाश. नारो, अगो बाई, इतका का त्रास झाला आजींना? हो आई, माझा तर पायच निघत नव्हता तिथून, आणि मी निघाले तेव्हा सुद्धा आजींना खूप वाईट वाटत होते. मी त्यांना म्हणाले, आईकडून येताना तुमच्यासाठी चांगली औषधे घेऊन येईन मी. आई, देशील ना ग आजींना औषधे? अगो यमे, हे काय विचारणे झाले का? दम्यावर चांगली औषधं आहेत हो. अगो आमच्या आप्पांनी मला एक काढा शिकवला होता. चांगला उकळून तुला बरणीत भरून देते. तिथे गेल्यावर उकळ आणि 7 दिवस दे हो आजींना. लवकरात लवकर त्यांना बरे वाटू दे. खूप मायेच्या आहेत त्या. वा मोरोबा, छान बातमी आहे. आता आपण बाप होणार. माई साहेबांना फार आनंद झाला असेल नाही? हो तर. हो, सगळी त्या परमेश्वराची कृपा. बरं, खरंय. इथे सागरेश्वराचे फार छान मंदिर आहे असे ऐकले आहे, आणि दैवतही जागृत आहे म्हणे. होय, खरे आहे. शुद्ध अंतःकरणाने साथ घातली की उत्तर हे मिळतेच. तेच सगळ्या चांगल्या घटना घडतायत. म्हटलं इकडच्या हलवायाकडनं मोतीचुराचे लाडू नेऊन नैवेद्य दाखवावा. अवश्य अवश्य. हे घ्या. छे छे, ओ हे काय? हो, असे काय, आपण आमचे पाहुणे आहात, त्यातून व्याही. घ्या घ्या. असे म्हणताय? बर बर. अंदासाहेब, हे म्हणजे रमावहिनींची आई औषधं तयार करून देतीलच, आणि ती औषधं कशी घ्यायची हे पण रमावहिनींना सांगतील. पर त्याच्या जोडीने एक कागद बी लिहून द्या, म्हणजे थोरले मालक बारीक नजर ठेवतील त्याच्यावर. आमच्या आजींची तब्येत बरी नाही हो. पांडुबा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही या, मी आमच्या मंडळींशी बोलतो आणि आपल्याला हवी ती सर्व औषधं लिहून देतो. जी जी. पडल्यामुळे कमरेच्या हाडाला मार बसलाय, त्यामुळे आता उठता येणे शक्य नाही. शिवाय ह्या वयात हाडे देखील झिजलेली असतात. एखादी बारीकशी चीर देखील
भरावयास बराच वेळ लागतो. अहो काय सांगताय वैद्य बुवा, चांगली टणकी आहे तो माझी हाडे, आणि मला खूप काही सहन करता येते. तो कसल्याच्या पाल्याचा लेप लावतात ना हाडे भरण्यास, काय? हो, अहो पण फार आग होते त्याने. मी म्हंटले ना तुम्हास, मी सहन करू शकते सगळे. काय सांगताय, अशी पडून राहणाऱ्यातली नाही हो मी. मला उठायलाच हवे, तुम्ही उठवलेच पाहिजे मला. उपयोग काय हो तुमचा? आई आजी एक सांगतो, अहो औषध हे निमित्त आहे. तुम्ही उठून उभ्या राहणार आहात ना, ते तुमच्या इच्छाशक्तीच्या जोरावर. आजी पाटबाला धाडा, मी त्याच्याजवळ लेप करून देतो. येतो मी. आजी काळजी घ्या. हा नाही कोमेजलीस के, अगे काही होत नाही बघ मला. उठून बसते की नाही बघ येत्या 2-4 दिवसात. आणि नुसती उठणार नाही बरे, 5व्या दिवशी तुमच्या सर्वांबरोबर फुगडी घालणार आहे मी. आपली यमू म्हणजे पण ना. वहिनी पण आहे कुठे ती? आहे बागेत आहे. आई आल्या बघा. काय ग, झाले का बागेत हिंडून? हो आई, मी किती दिवसांनी पूजेसाठी फुले गोळा केली ना. इतके छान वाटत होते, म्हणजे असे वाटत होते की मी यमूच आहे लग्न आधीची. हेच ते माहेरपणाचे सुख ग यमे. मग आज काय बेत आहे? मला नारळी भात शिकावयाचा आहे. करणार आहेस ना पौर्णिमेचा? हो तर त्याशिवाय कसे चालेल? मग मला शिकव, म्हणजे मी सुभद्रा काकूंना करून दाखवेन. आणि शाबासकी मिळवेन, हो की नाही वंस? हेच खरे सासरचे सुख. ते कसे मिळवायचे याचे शहाणपण मात्र आमच्या अंगी उशिराच आले. उशिरा का होईना आले ना सरस्वती, हे महत्वाचे. अगं आपण मुळी आपली दृष्टी बदलायलाच तयार नसतो. याच बाबतीत असे नाही. एकूणच म्हणते हो मी, आपण एकाच ठराविक दृष्टीने पाहतो सगळ्या गोष्टींकडे, पण त्याला दुसरी काही बाजू असेल असा विचारच करत नाही आपण. आता गोपाळचंच पहा ना, जे दिसले तेच खरे मानून मोकळे झालो आपण. आता आपले मन म्हणत होते गोपाळ सारखा संस्कारी सरळ मार्गी मुलगा असे वागणे शक्यच नाही. पण आपल्या मनाचं ऐकून आपण असा विचार केला का? केवढा मनस्ताप झाला आपल्याला. मी तर अगदी ठरवलेच इथेपासून, कोणत्याही गोष्टीचा आधी थांबून विचार करायचा, मगच तोंड उघडायचे. नाही का हो उमाबाईनी? खरे तुमचे वंश. पण या साऱ्या मंथनातून सरस्वतीला ती स्वतः आणि आपल्याला नवी सरस्वती गवसली हे मात्र खरे. खरेच माझा तर पुनर्जन्मच झाला आहे असे वाटते आहे मला. बर यमे, नारळी भात करायचा आहे ना, मग जा बरं गोपाळ दादाकडनं चांगले 5 नारळ सोलून घे, आणि मग तू आणि उमाबाईनी दोघींनी मिळून ते नारळ खाऊन द्या. पण केस मात्र पांढरा शुभ्र हवा काय? हो आलेच मी. बघितलेत ना वहिनी, आज नारळी पौर्णिमा तर लेकीला नारळी भात शिकायचाय. लेक अगदी तुमच्यावर गेली हो. अगो बाई, अगो अहिल्ये, अजून एकच नारळ का खरवडतीयस? अशानी झाला हो नारळी भात आज. पण मी काय म्हणते काकू? काय म्हणतेस तू दुर्गे? आणि काय गो, अगो सणासुदीच्या दिवशी अशा हलक्या आवाजात का बोलतेस? तेच म्हणत होते मी. आजींची तब्येत जरा जास्तच आहे. त्यात आजच अगदी नारळी भात आणि सण व्हायलाच हवा का? व्हायला हवा म्हणजे काय? अगदी हवा नाही. आणि ही म्हातारी जरी थकली असली ना तरी मनानी मोठी खमकी आहे हो. पोचल्या असतील तिच्या गोऱ्या, पण हिला पोचायला अजून बराच अवकाश आहे. हा, इतके टोकाचे बोलायलाच हवे होते का? आता आता काय वाईट बोलले मी? म्हातारी बरीच वर्ष जगेल असेच बोलले ना. पण काकू दुर्गे, आता पण नाही आणि परंतु नाही.
नारळी भात आज होणार म्हणजे होणार. हा, आणि दुर्गे तुला सांगते, नारळी भात झाला ना की ही तुझी आजी कसा ताव मारून खाते ते तूच बघ, कळले? भारी झाली हो. अगो माझ्याकडे काय बघते, हात चालव पटापटा. नारळ खरवडती. आपण संमतीवय आणि विधवा विवाह याच्या जागृतीकरिता मोठा साटापिटा करीत आहोत, परंतु जिला या यातना सहन कराव्या लागतात आणि या कालबाह्य रूढींचा बळीही जी स्त्रीच ठरते, तिने कणखर होऊन या कालबाह्य रूढींच्या विरोधात उभे ठाकणे जास्त महत्वाचे आहे. आणि जोवर ती या पुरुषांच्या गुलामीत आहे तोवर. म्हणूनच कोणत्याही सुधारणांची सुरुवात ही स्त्री शिक्षणापासूनच व्हावयास हवी. स्त्री शिकली आणि तर्कशुद्ध पद्धतीने विचार करू लागली म्हणजे धर्माच्या बागुलबोयाने तिच्या मनात निर्माण केलेले भय नाहीसे होईल आणि ती निर्भय झाली म्हणजे नवा विचार अंमलात आणू शकेल. या बाबतीत ज्योतिराव फुले आणि त्यांच्या पत्नी सौ सावित्रीबाई धडाडीने काम करीत आहेत. ब्राह्मणांच्या मध्ये नवमतवादास विरोधच आहे आणि आपल्या सार्वजनिक काकांच्या सौभाग्यवती श्री गोवंडेंच्या पत्नी आणि इतर काही जणींनी मिळून स्त्री विचारवती ही सभा चालवलेली आहे. तेथे ज्ञानार्जनासोबतच विचारांची देवाणघेवाण करून पुढील भरीव कार्यास येणाऱ्या स्त्रियांना बळच मिळते. माधवराव, आपणही आपल्या पत्नीचे घरच्या घरीच परंतु सिस्टमॅटिक शिक्षण सुरू केल्याचे कळले. होय, शिक्षिका ठेवून अभ्यास सुरू केला आहे. रमाबाई जात्याच हुशार आहेत, त्यामुळे पुढे त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी काहीतरी करावे अशी आमची इच्छा आणि अपेक्षाही आहे. वहिनी सावकाश. हा, वाफील हातावर सावकाश ठेवा. हा, शिजला असेल मला वाटतं. बघू बरं. वा, काय छान सुगंध दरवळला स्वयंपाकघरात. दरवळणारच. वंसांनी अगदी मनापासून केला नारळी भात. सरस्वती, किती गोड वाटले कानास तुझे हे वागणे बोलणे. अगदी छान वाटते हो. पण हे सगळे उमजावयास किती उशीर झाला. आतापर्यंत किती वाईट वागत होते मी सगळ्यांशी. सरस्वती, माणूस म्हटला की चुकायचाच. पण खरे सांगू का, आपली चूक उमजली तरी ती कबूल करावयास आणि ती सुधारावयास फार म्हणजे फार मोठी हिंमत लागते. आणि तू ते धाडस करून दाखवलेस, यातच सारे आले. सासूबाई, अहो माझा संसार तुटायची वेळ आली होती म्हणून डोळे उघडले माझे, नाहीतर. बाकी गोपाळनी मोठाच दणका दिला हो आपल्याला. पण खरेच परमेश्वराने जशी आपली परीक्षा पाहिली ना, तसेच आपण त्या परीक्षेत उतरल्यावर आपल्याला भरभरून दिले. आधीच ते दादाचे, घराचे, दागिन्यांचे, मारामारीचे प्रकरण आणि मग हे गोपाळचे. पण या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडलो. आजचा नारळी भात आंबळ जरा जास्त गोडच लागणार आहे वहिनी, या नंदा भाऊजे यांच्या प्रेमासारखा. अगदी. मी काय म्हणते, आजचा नैवेद्य या दोघींनाच दाखवते. हो.